साहित्य ही मानवी मूल्य साहित्यातून रुजवणारी चळवळ आहे. भाऊ म्हणाले की आमच्या या भागामध्ये साहित्याची जाण नाही आहे. आमच्या भगिनींनी अत्यंत सुंदर गाणं बाबासाहेबाचं गीत म्हटलेलं आहे. ते जाण नसण्याचं लक्षण नाही आहे. चांगली सांस्कृतिक जाण आमच्या त्या भगिनींना आहे की ज्याने स्वागताचं गीत हे बाबासाहेबांच्या विचाराच्या अनुगाने या ठिकाणी प्रस्तुत केलं. पारंपरिक पद्धतीनं स्वागत नाही केलं त्या महिलांनी. ही जाण विकसित होत आहे. ही जाण आंबेडकरी विचारांमुळे त्यांना लाभलेली आहे. भगिनींनो, हेच गाणं आपल्या जीवनाचं गीत. आपण कसं जगतो, आपण काय जगतो, आपल्या वाट्याला काय येते हे पेनानं लिहिणं, दुसरं काही नाही. आपलं जगणं लिहिणं, आपण भोगलेलं जीवन लिहिणं, आपल्या वाट्याला जे मिळालं ते लिहिणं, आपल्या भोवताली काय आहे, आपल्या भोवतालचं जग कसं आहे हे समजून घेणं म्हणजे साहित्य. ते अक्षरवत
प्रसार माध्यमाला सामान्य माणसाचं दुःख दिसत नाही. या बरबट पकालच्या परिसरामध्ये इथला माणूस काय करतो आहे, त्याचं जीवन कोणत्या पातळीवर आहे, हे काही कोणी सांगत नाही. प्रसार माध्यमांना फक्त एकच चेहरा दिसतो आहे आणि तो चेहरा आपल्याला कुठल्या दिशेने घेऊन जातो आहे. हिटलर सुद्धा लोकशाही मार्गाने निवडून आलेला माणूस होता आणि हिटलरनी फक्त एकच चेहरा प्रोजेक्ट केला, स्वतःची धोरणं प्रोजेक्ट केली आणि जर्मनीला काय भोगावं लागलं आणि सबंध जगाला काय भोगावं लागलं हे तुम्ही पाहिलेले आहात. या देशामध्ये याच पद्धतीचं राजकीय जग उभं होत आहे. एक माणूस म्हणजे सत्ता, एका पक्षाच्या माध्यमातून आलेला माणूस, एका पक्षाची धोरणं ही देशाची राजकीय धोरणं होत आहेत. संविधानाने ठरवलेली धोरणं, संसदेने ठरवलेली धोरणं ही देशाची धोरणं होत नाही, तर एक माणूस ठरवतो आणि ते जगाचे कायदे होत आहे. या पद्धतीचं या देशामध्ये वातावरण उभं होत आहे. आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला याला काही याच्याबद्दल लिहिता येईल का, याला काही उत्तर शोधता येईल का, हा माणूस या दिशेने विचार करेल का की आपला देश कुठे चाललेला आहे. या उद्देशासाठी या ठिकाणी आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, माणसाचं गौरवीकरण एका बाजूला होते, त्याच पद्धतीनं माणसाचं खच्चीकरण सुद्धा या देशामध्ये होत आहे. हे खच्चीकरण आपल्या लेखणीतून आपल्याला थांबवता येईल का याचा विचार आपण करायला पाहिजे. माझ्या भगिनींसाठी 2 शब्द बोलेन. भगिनींनो, साने गुरुजीची आई आई असतात. साने गुरुजीची आई आपल्यासमोर आदर्श ठेवला जातो. आमच्या आईमध्येही आईचं हृदय आहे. साने गुरुजींच्या आईपेक्षाही चांगलं हृदय आहे, कारण ती कष्टानं आपल्या चिऱ्या पिढ्यांना घडवत आहे. अतिशय कष्टातून, दुःखातून, श्रमातून आपले चिले पिले घडवत आहे. पण आज या देशामध्ये स्त्री कुठल्या ठिकाणी आहे, मणिपूरमधला हिंसाचार असो, आसिफावरचा अत्याचार असो, हाथरसची घटना असो, खैरलांचं आपण पाहिलेलंच आहे. या सबंध घटना आज स्त्रीला कुठे उभे करतात, स्त्रीच्या सन्मानाला, तिच्या आत्मसन्मानाला आज कुठल्या पद्धतीनं आपल्याला जगावं लागते याचं भान आमच्या स्त्रियांना सुद्धा आलं पाहिजे. आंबेडकरी विचारांच्या स्त्रियांनी या सबंध घटनांकडे अतिशय डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. बिल्किस बानो न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये अजूनही बसलेली आहे. भगिनींनो, आमच्यामध्ये आईचं हृदय आहे, आमच्यामध्ये बहिणीचं हृदय आहे, आमच्यामध्ये माया आहे, आमच्यामध्ये प्रेम आहे. आम्हीही माणसं आहोत, आम्हाला माणसासारखं जगू द्या आणि माणूस म्हणून उभं होऊ द्या. ही याचना आपल्याला दुसऱ्यांसमोर करण्याची गरज का पडत आहे याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे.
धन्यवाद. अत्यंत मोठी दिनापासून सीमा मिश्रा यांनी इतिहासाचा पूर्ण भांडवल आहे आणि आजची वर्तमान स्थिती या ठिकाणी अत्यंत मनापासून या ठिकाणी आपलं बरोबर मांडलं.